गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। 4 महिन्यामध्ये ऊर्जा क्षेत्रातील सलग दुसरा खरेदी व्यवहार पार पडत अदानी पॉवर कंपनी ही देशातील सर्वात मोठी खासगी ऊर्जा निर्मिती कंपनी बनली आहे। कंपनीने अवंता समूहाचा 600 मेगावॅट निर्मिती क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प 4200 कोटी रुपयांना खरेदी केला आहे। पश्चिम कोबरा भागातील हा ऊर्जा प्रकल्प कोळशावर आधारित आहे। नव्या व्यवहार खरेदीमुळे अदानी पॉवर आता 11040 मेगावॉट ऊर्जा निर्मिती क्षमता असणारी सर्वात मोठी झाली आहे। जनतेने भाजपला निवडून दिला आहे, त्यामुळे सरकारने इतरांना दोष देण्यापेक्षा जनतेची कामं करावीत, अन्यथा अधिवेशनादरम्यान आम्ही सरकार विरोधात भूमिका घेऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला दिला आहे। पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करू नये। कोणाची तुलना कोणाबरोबर केली जाते यापेक्षा शेतकऱ्यांची कामे करावीत, असा टोलाही त्यांनी खडसे आणि उद्धव ठाकरे यांना लगावलाय। अकोल्याजवळ एका अपघातात 7 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले आहेत। हा अपघात क्रुझर आणि ट्रक मध्ये जोरदार झालेल्या टक्करमुळे झाला आहे। जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। अपघातातील सर्व लोक हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील मोताळा गावातील आहेत। भास्कर पाटील असे एका मृतकाचे नाव समोर आले असून इतर मृतकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे। गाडी येत आहे, कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका। मायभाषेसह राष्ट्रभाषा आणि इंग्रजीत सांगितल्या जाणाऱ्या या धोक्याच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करून घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या नादात जीव गमावल्याच्या घटना सर्रास घडतात। मात्र गेल्या आठवड्यात या घटनांनी टोक गाठले। 16 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत रेल्वेच्या 3ही मार्गावर अशा तब्बल 150 घटना घडल्या। त्यात 68 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 87 जण अद्याप मृत्यूशी झुंज देत आहेत। 34 जणांचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाले। तर रेल्वे मार्गावर होणाऱ्या या अपघातांबद्दल लोहमार्ग पोलीस काळजी व्यक्त करत आहे। भारतीय क्रिकेट संघाविरोधात कसोटी सामना खेळण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मंगळवारी जबर धक्का बसलाय। सिडनी येथील क्रिकेट मैदानावर शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात गोलंदाजांना टाकलेला उसळता चेंडू डोक्याला लागल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूज मैदानावरच कोसळलाय। चेंडूचा फटका एवढा मोठा होता की त्यामुळे तो कोमात गेला। त्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र त्याची प्रकृती खालावत जात असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आता व्हेंटिलेटरवर ठेवल्याचं कळतंय। भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना लेकीला फोन करावा लागतो म्हणून मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, पण विजेचे बिल भरायला पैसे नाहीत, असं वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानावर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी टीका केली। एकनाथ खडसे आता सत्तेत असल्याने ते सांभाळून बोलतील अशी अपेक्षा आहे, असा टोमणा त्यांनी खडसेंना लगावलाय। तर शिवसेनेची शेतकऱ्यांविषयीची भूमिका योग्य असून विरोधी पक्षाची भूमिकाही ते व्यवस्थित पार पाडत आहे आणि विरोधी पक्षात असल्यामुळे ही भूमिका योग्य आहे असं म्हणावं लागेल, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलंय। मुंबईमधील चेंबूरच्या राज कपूर चौकात बस स्टॉप समोर दुपारी 2 वाजेच्या आसपास महानगरपालिकेची पाईपलाईन तुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। पाणीच्या या नुकसानीला थांबवण्यासाठी मनपाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले खरे, पण पाईपलाईनचे पाणी वाया न जाऊ देण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नव्हते, ज्यामुळे तेही हतबल होते। अवघ्या तरुणाईचा आवडता लेखक चेतन भगत याचा हाफ गर्लफ्रेंड पुस्तक वादात सापडले। बिहारच्या एका व्यक्तीने दावा केला आहे चेतनने या पुस्तकाची कथा त्याच्या एका नाटकातून चोरी केली आहे, मात्र चेतन भगत यांनी या आरोपाचा इन्कार केलाय। पाटणाचे इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट ब्रिटिश लिओनचे संचालक बिरबल झा यांचा आरोप आहे की हाफ गर्लफ्रेंडची कहाणी त्यांचं नाटक इंग्लिश या बोलीतून घेतली आहे। चेतन पाटणामध्ये त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आले होते आणि तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी बातचीतही केली होती। त्यानंतर आपण चेतन भगत यांना स्वतःचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं, असा दावा बिरबल झा यांनी केलाय। तसंच माझं पुस्तक चेतन भगत यांच्या हाफ गर्लफ्रेंडच्या खूप आधी प्रकाशित झालं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे। तरुण वयातच धुराची वर्तुळे काढणाऱ्या सवयीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत। यानुसार सुट्ट्या सिगारेटची विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार आहे। तसेच सिगारेट विक्रीसाठीचे वय 18 वर्षावरून 25 वर्षापर्यंत होणार आहे। तंबाखू विरोधी तज्ञ समितीच्या शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारल्या असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या सोशल मीडियावर स्प्रेड होणाऱ्या खोट्या बातमीने सोमवारी रात्रीपासून अवघ्या सिनेसृष्टीला हादरून टाकले होते। तसेच त्यांचे चाहतेही फार हर्ट झाले होते। मात्र मंगळवारी खुद्द दिलीप कुमार यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं ट्विटरवरून जाहीर केल्यानंतर या अफवेवर पडदा पडलाय। अनधिकृत बॅनर लावून संपगिरी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा उगारण्यात येणार आहे। मुंबई हायकोर्टाने अशा अनधिकृत होर्डिंग्सवर नजर ठेवण्यासाठी वकिलांची फौज उभी केली आहे।
यासाठी लवकरच 23 वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अनधिकृत बॅनर लावल्यास खटले भरा असा आदेश न्यायालयाने दिला आहे। यापूर्वी न्यायालयाने अनधिकृत बॅनरवरील नेते अशी बॅनर लावणारी पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। मात्र चमकोगिरी करणाऱ्यांनी या आदेशाला बगल देत पळवाट शोधली होती। 26/11च्या हल्ल्याला आज 6 वर्ष पूर्ण झाले। आजच्या दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला होता। या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता आणि याच दिवशी महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या प्राणाची बाजी लावून मुंबईची या दहशतवादी हल्ल्यातून सुटका केली। आणि म्हणूनच आज आपल्या महाराष्ट्र पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या 60 देशांच्या परिषदेत कोणताही संवाद झाला नाही। त्यामुळे 26/11च्या पार्श्वभूमीवर मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याचं दिसत आहे। नरेंद्र मोदी हे शरीफ यांची भेट घेणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं। नवाज शरीफ यांनी परिषदेत भाषण केल्यानंतर मोदींकडे पाहिले देखील नव्हते। त्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण असल्याचं पुन्हा एकदा उघड झाले। 2 दिवसांपूर्वी मोदी नवाज शरीफ यांची भेट घेणार असल्याची माहिती आली होती। मात्र पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सार्कच्या सदस्यांना एकत्र येणं गरजेचं आहे। भारतावरील 26/11चा हल्ला दहशतवादी हल्ला विसरणं शक्य नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात बोलून दाखवलं। तसेच प्रगतीसाठी चांगला शेजारी लाभणं गरजेचं असल्याचंही त्यांनी पाकिस्तानचं नाव न घेता उपरोधिकपणे म्हटलं होतं। नेपाळमध्ये सुरू असलेल्या सार्कच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क प्रदेशांना संबोधित करत होते। नेपाळमध्ये सुरू असलेल्या सार्कच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क प्रदेशांना संबोधित करत होते। आज 26 नोव्हेंबर दिनी महाराष्ट्राच्या ज्या वीर पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या मुंबईला दहशतवाद्यांच्या हातून सुटका करून दिली, अशा वीर शहीदांना अनेकांनी आपापल्या पद्धतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। परंतु मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात शहीदांना एका वेगळ्या प्रकारची म्हणजे संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली। देशातील कर्ज वाटप आणि कर्ज वसुलीच्या पद्धतीवर रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीच मोठा प्रश्न उपस्थित केलाय। देशातील कर्ज वाटपाच्या प्रणालीत मूलभूत चुका असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटलं आहे। कर्ज बुडव्या मोठ्या कर्जदारांमुळे देशाच्या सामान्य करदात्याला फटका बसतोय असंही राजन यांनी स्पष्ट केले। या कर्ज वाटपाच्या प्रक्रियेवर पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचंही त्यांनी सुचवले। येत्या काळात बँकांना कर्जाची पुनर्रचना करण्यासाठीचे नियम अधिक सोपे करण्याचे संकेतही राजन यांनी दिले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकप्रियता कशी झपाट्याने कमी होते याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला। राज ठाकरे कोणत्याही दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी तरुणांची गर्दी ठरलेली असायची। मात्र राज ठाकरे जेव्हा औरंगाबादमध्ये विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोजकेच कार्यकर्ते हजर होते। मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या घरी नवा पाहुणा आला आहे। अभिनेता रितेश आणि जेनेलिया या दाम्पत्याला पुत्र झाला आहे। रितेशने ट्विटरवर ट्विट करून गुड न्यूज दिली आहे। बाळाची चाहूल लागल्यापासून रितेश जेनेलियाची काळजी घेत होता। सलमानची बहीण अर्पिताच्या रिसेप्शनला ती बॉलिवूडची सुंदर जोडी उपस्थित होती। यावेळी रितेश जेनेलियाची काळजी घेताना दिसला होता। आज देशमुख कुटुंबियांच्या घरी नवा पाहुणा आला आहे, त्यामुळे रितेशला आता दोघांची काळजी घ्यावी लागणार आहे। सहारा ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकलाय। या छाप्यात 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोनं जप्त करण्यात आले। सहारा ग्रुपच्या दिल्ली आणि नोएडामधील कार्यालयांवर आयकर विभागाने छापा मारून मोठा मुद्देमाल जप्त केला होता। सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभागाने शनिवारी सहारा ग्रुपच्या 3 कार्यालयांवर धाड टाकली होती। दिल्ली आणि आणखी 2 परिसरात छापा टाकण्यात आलाय। कर चोरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। आयकर विभागाला रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं होतं। छाप्यामध्ये आयकर विभागाने जप्त केलेली रक्कम आपलीच असल्याचं सहारा ग्रुपने मान्य केले। भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाची संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दक्षिण आशियाची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। या संघटनेच्या अँबॅसेडरपदी नियुक्ती झालेली सानिया दक्षिण आशियातील पहिली महिला आहे। भारतासह जगभरातील मुलींचे आदर्श असलेल्या सानियाची या पदावर निवड करताना आनंद वाटत असल्याचं राष्ट्रसंघाच्या सहाय्यक सरचिटणीस लक्ष्मी पुरी यांनी सांगितले। 26 फेब्रुवारीला मुंबई नजीकच्या समुद्र किनाऱ्यात नौदलाच्या सिंधुरत्न या पाणबुडीला आग लागली होती। या अपघातात नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता। या दुर्घटनेबद्दल नौदलाच्या 7 अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले होते। त्यांची निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता।
नौदलाच्या पश्चिम कमान मुख्यालयात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली आहे। बिग बॉस फेम अभिनेत्री वीणा मलिक व तिच्या पतीसह एका प्रतिष्ठित मीडिया ग्रुपचे मालक यांना 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जिओ टीव्हीचे मालक शकीर उर रहमानसह वीणा व तिच्या पतीला दहशतवाद विरोधी कोर्टाने ईशनिंदेच्या खटल्यात दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।